चला तर मंडळी, आज मस्त चमचमीत अशी चिकन बिर्याणी बनवूया. अगदी साधी सोपी पद्धत आहे. जास्त काही साहित्य पण लागत नाही, जे घरात अवेलेबल असतं त्याच्यापासूनच अगदी अगदी 15-20 मिनिटामध्येच आपली इथे चिकन बिर्याणी तयार होती आणि खायला पण एवढी टेस्ट लागते ना, तर खूपच छान. तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवत आहे चिकन बिर्याणी आबीसाठी आणि माझ्यासाठी. तर दोघांसाठी इथं मी पावशेर चिकन घेतलेलं आहे. चिकनमध्ये हळद आणि मीठ टाकून थोडंसं वाफळून घेतलं आहे कुकरमध्ये. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घातलं. गरम पाणी घातलं आणि एकदम 2 अशा शिट्ट्या करून घेतल्या. तर ते साईडलाच मी ना एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं, जे की आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायला. तर इथं मी बिर्याणीसाठी घेतलेले आहेत बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि याला छान असं निवडून स्वच्छ करून मग लगेच मी पातेल्यामध्ये घालून घेतलं. नॉर्मल असं आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आणि बघू शकता असे नॉर्मल मी 5 मिनटं असे आपले तांदूळ शिजवून घेतलेले आहेत आणि त्याला शिजवून घेतले की एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे, थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. तर इथं लगेच चिकन पण शिजलेलं होतं आणि लगेच बिर्याणीची तयारी करून घेत आहेत. एकदम मी साध्या सिंपल पद्धतीनं बनवत आहे, जे घरामध्ये अवेलेबल होतं तेच बनवत आहे तेच टाकून. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडेसे खडे आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, खडा मसाला आणि बिर्याणी मसाला हे सगळं मी घेतलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर कढईमध्येच बनवत आहे मी चिकन बिर्याणी. तर सगळ्यात अगोदर मी त्या कढईमध्ये 2 चमचा तेल घालून घेतलं, तेजपत्ता घातला थोडेसे आणि खडे मसाले घातले. तर खडा मसाला घालून त्याला छान असं 2 मिनटं परतून घेतलं. 2 मिनटं छान असं परतल्याच्या त्यानंतर त्यामध्ये लगेच मी कांदा घातला. कांदा पण 2 मिनटं परतून घेतला. फुल व्हिडिओ तर मला टाकता येणार नाही कारण की खूप असा मोठा होतो. कांदा छान असा परतून झाला, त्यामध्ये लगेच मग मी हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून घेतलं. तर एकदमच सगळं घालून घेतलं मी. तर पुन्हा मग जातात मसाले, तर त्यामुळं मग छान असं त्याला 2 मिनटं परतून दिलं. परतल्याच्या नंतर त्यामध्ये लगेच मी घातलं आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट मी उशिरा घातली कारण की जेव्हा आपले मसाले शिजतात तेव्हा ते खाली सारे चिपकून जात असते. तर त्यामुळे मी आलं लसूण पेस्ट उशिरा घातलेली आहे. त्यानंतर पाहिजे थोडंसं 1 चमचा तेल मी अजून घालून घेतलं. तर थोडंसं मला कमी वाटत होतं, त्यामुळं तुम्हाला हवं तर तुम्ही कमी तेल पण यूज करू शकता. त्यानंतर याला 2 मिनटं छान असं आपले मसाले भाजून घेतले की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे चिकन बिर्याणी मसाला. तर इथं मी कोल्हापुरी मसाला घालत आहे. मसाला ऑलरेडीच खूप तिखट असतो, त्यामुळं मी यामध्ये कुठलेही मसाले घातलेले नाही दुसरे. फक्त मी जो बिर्याणी मसाला होता तोच घालून घेतला आणि छान याला पण 2 मिनटं हलवून घेतलं. याला सारखं सारखं हलवत राहायचं, नाहीतर खाली लागतो. तर त्यामुळे मग मी ते सारखं सारखं हलवत होते. सारखं छान हलवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर घातली. कोथिंबीर माझ्या खूप अशी फेवरेट आहे, तर त्यामुळे मी तो कोथिंबीरचा भरपूर उपयोग करत असते. कोथिंबीर छान अशी परतून झाल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये शिजलेलं चिकन घालून घेतलं. नॉर्मलच अगदी 1-2 शिट्ट्यामध्ये शिजून होतं, असं नॉर्मल असं शिजून घेतलेलं चिकन त्यामध्ये घातले. हळद आणि मीठ यामध्ये मी घातलं नव्हतं कारण की मी शिजायच्या वेळेसच मीठ घातलं होतं त्यामध्ये आणि हळद थोडीशी घातलेली होती. आणि आज मी बिगर हळदीची बिर्याणी बनवत आहे, तर बिगर हळदीची खूप छान अशी टेस्टी लागते. तर म्हणून म्हटलं चला आपण पण बनवून बघूया. त्यानंतर सगळे मसाले छान असे परतून झाले आणि त्यानंतर मी याला एका डिशमध्ये काढून घेतलं कारण की मी कढईमध्येच बनवणार होते बिर्याणी. तर त्यामुळे मग मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. थोडंसं नॉर्मल त्यातच ठेवलं. त्यानंतर शिजलेले जे तांदूळ होते ते मी त्यामध्ये घालून घेतले. त्यानंतर पुन्हा असं थोडं थोडं करून मी जो मसाला होता तो आपला काढून घेतला, चिकन आणि जो मसाला होता तो सगळं मी त्यामध्ये घालून घेतलं. वरतून पुन्हा थोडीशी नॉर्मल अशी कोथिंबीर घातली आणि 1-1.5 चमचा दही घातलं. दही मी लास्टलाच घालत असते. आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, तर त्यामुळं आता माझी पद्धत अशी आहे. एकदम साधी सिंपल पद्धत आहे. त्यानंतर पुन्हा दुसरी लेअर पण टाकून घ्यायची आहे. दुसरी लेअर टाकायला पण आपल्याला सेम अशीच प्रोसेस करायची आहेत. तर एकदम साधी सिंपल पद्धत आहे. तर अशी पण खूप छान असते. तर आपल्याला काय कुणाला द्यायचं नाही आहे, कुणा पाहुण्याला पण खायचं नाही आहे. तर म्हटलं घरच्या घरीच खायचं आहे ते एकदम, त्यामुळं मग एकदम साध्या सिंपल पद्धतीने पुन्हा मग त्यावर 2 चमचे दही घालून पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून छान असे त्यावर दुसरी पण लेअर घालून घेतली. दुसरी लेअर घातल्याच्यानंतर जे राहिलेले आपले राईस होते ते राईस पण यावर टाकून घेतले. बघू शकता तुम्ही एकदम. आणि राईस अगदी मी 5 मिनटात नॉर्मल असे शिजवून घेतले होते. तर तरी खूप असे छान शिजले होते, बघू शकता. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या लेअरवर पण थोडीशी नॉर्मल अशी कोथिंबीर घातली आणि लगेच मी त्याला झाकून अगदी 5 ते 7 मिनटं एकदम मंद गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि बघू शकता 5-7 मिनटांनी
7 मिनटं मी प्रॉपर ठेवलं होतं आणि 7 मिनटाच्या नंतर बघू शकता किती छान असे आपले इथं बिर्याणी छान तयार झालेली आहेत. यामध्ये मी हळद बिलकुल पण घातलेली नव्हती. जेव्हा मी चिकन शिजत घातलं होतं तेव्हाच अर्धा चमचा मी हळद घातली होती, त्यानंतर हळद घातलीच नव्हती. आणि झालं असं की जेव्हा मी हे शूट करत होते तेव्हा अचानकच लाईट गेलेली होती, तर त्यामुळं मग ते थोडंसं वेगळंच दिसत होतं, एकदम स्पष्ट क्लिअर दिसत नव्हतं. तर बघू शकता छान असं हलवून घेतलं आणि मग असं हलवून घेतलं आणि छान अशी आपली इथे बिर्याणी तयार होती. तर हे हलवतच होते आणि लगेच तेवढ्यात लाईट आली आणि लाईट आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता उजेडने प्रकाशाने किती छान अशी पुन्हा बिर्याणी दिसायला लागलेली आहे. तर बघू शकता. तर असं काहीतरी करायला गेलं की मध्येच काय होतं असतं, लाईट गेली होती त्यामुळं. आणि बघू शकता इथे छान अशी मस्तपैकी बिर्याणी आपली तयार होती. मग काय दोघांनी छान अशी एन्जॉय केली. तर आमच्या अभिला नॉनव्हेज खूप असं आवडतं, तर त्याच्यासाठी तर मग मी करायलाच लागते. तर त्यालाच बिर्याणी खायची होती, तर म्हटलं चला त्याच्या आवडीची बिर्याणीच बनवूया. तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. असंच प्रेम असू द्या, असाच आशीर्वाद असू द्या. तर परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.